भावना काय असं मी जागेवर नव्हतो, माझी चुलत बहीण होती त्या जागी आणि नंतर चुलत बहिणी भाषाला बोलवलं आणि भाषाला बोलवल्याच्या नंतर मी बाहेरगावी गेलो, त्यातून आलो आणि दवाखान्यात झालं. असं मारलं भयानक निर्दयीपणे की असे 45 वार कोयत्याने केले. सनिधा असं कुठलंही कारण नसतावळे माझ्यावर इनाकार आरोप माहिती साहेब मॅडमला लावणं 1 लाख रुपये मजा करणार. मीच त्याला ऐकणं बियाणं घ्यायला 20,000 रुपये दिले तरी पण मला मागितले नाही. मी त्याला मावस भाऊ असल्यामुळे काय फरक पडायला, मला लेकरू बाळ नसल्यामुळे त्यानं खाल्ले काय फरक पडायला म्हणून, तरी त्याने अशी निर्दयी हत्या केली. न अशी घटना न सांगण्याजोगी आहे. माझ्या प्रश्नासाठी एकच भावना आहे, त्याला फाशीची शिक्षा एवढी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. मी शेताकडे होतो, असं कळालं की त्यांचा आर्थिक याच्यामधून पैशाच्या देवाणघेवाणमधून झालेला आहे. पण जे काही झालं ते खूपच वाईट झालं, कारण खूपच असे कोयत्याचे वार वगैरे म्हणजे निर्गुण हत्याचा प्रकार आहे. पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला. शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले. त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणलं आणि उपचारादरम्यान ती मयत झाली. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 111 प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम 103(1) 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला, 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत. सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे. बाकी पुढील तपास आम्ही करत आहोत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.